जेथे कीर्तन करावे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तट्टा वृषभाशी दाना, तट्टा वृषभाशी दाना. तृण मागू नये जना. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेती, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. विठ्ठल विठ्ठल परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी. कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी. सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नर्मदाये नमो प्रातः, नर्मदाये नमो निशिहे. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात. नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात. गोरक्ष जालंधर चरपटाश अडभंग कानिपमचिंदराद्या. चौरंगी रे वानक भर्तृ संज्ञा. भूम्यांबभूर नवनाथ सिद्धा. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध सदो वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि कीर्तनाची मर्यादा सांगणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत स्वामी निवृत्तीनाथ महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज, संत बाबा भागवत, संत दिगंबर भागवत आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने आपल्या श्री क्षेत्र फारदापूर या पुण्य पावन भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधील आजची असणारी 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र फारदापूर या सर्वांच्या विद्यमाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 43वे वर्ष आहे. अर्थात आतापर्यंत सप्ताहाच्या माध्यमामधून तुम्ही 43 गुणिले 8 एवढे बाबा वाट लावलेले आहेत. म्हणजे बुक्का वगैरे लावून सगळ्या प्रकारचा आदर आतिथ्य करून एवढे बाबा तुम्ही वाट लावलेले आहेत. म्हणजे अर्थात अगदी आदर आतिथ्य करून, नाही का. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, आतापर्यंत या 43 वर्षात या अभंगावर कीर्तन कोणी कोणी ऐकलं तुमच्या सप्ताहामध्ये? नाही ऐकलं, नाही का. मग आज ऐका. कीर्तन प्रवचन हा टाइमपासचा विषय नाही. कीर्तन प्रवचन हा प्रौढीचा विषय नाही. कीर्तन प्रवचन तुमच्यावरती इम्प्रेशन टाकण्याचा हा विषय नाही. धंद्याचा तर हा मुळीच विषय या ठिकाणी नाही. यामध्ये हास्य विनोद ठीक आहे. हास्य विनोद सुद्धा महत्वाचा आहे. विनोद सुद्धा कोणालाही करता येत नाही. जे विनोद करतात त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल त्या ठिकाणी, नाही असं काही नाही. परंतु दांडेकर मामा सांगायचे, कीर्तनाला विनोदाची झालर असावी, पण विनोद म्हणजे कीर्तन नाही, ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपण कीर्तन श्रवणाकरता आलेलो आहेत याचं भान अगोदर श्रोत्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे की आपण या धर्म मंडपामध्ये कशासाठी आलेलो आहेत? कीर्तन श्रवणासाठी आलेलो आहे. आणि म्हणून या धर्म मंडपामध्ये कीर्तनच झालं पाहिजे, ते मर्यादेमध्येच झालं पाहिजे. आपण सुद्धा आपलं जीवन असं बनवावं की कीर्तन श्रवण करत असताना कीर्तनाच्या मर्यादेमध्ये जर कीर्तन न करणारा जर महाराज आला
तर महाराजांना खालू बसून सांगितलं पाहिजे, महाराज कीर्तन मर्यादेमध्ये करा. ध्यानात ठेवा, याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणून या दृष्टिकोनातून कीर्तनाची मर्यादा काय आहेत याचं चिंतन, याचं उहापोह या अभंगाच्या द्वारे आपल्याला करायचं आहे. कीर्तनामध्ये हल्ली संजय आमच्या पाठीमागे हात धुवून लागलेला आहे, नाही का. समोर हा कॅमेरा म्हणजे संजय आहे, नाही का. तो इथं काय झालं ते लोकांना घरी दाखवतो, नाही का. त्यामुळं बरेच लोक घरी पडल्या पडल्या कीर्तन ऐकत असतात त्या ठिकाणी. ते टेन्शन घेत नाही त्या मंडपामध्ये येण्याचं. आणि म्हणून मग आता या संजयाच्या समोर या अभंगावरती माझी अनेक कीर्तनं झालेली आहेत. इतर वेळेस हा अभंग सोडवताना मी प्रथम चरणातून दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणातून चौथ्या चरणात जातो. जुन्या संजयाने जे कॅप्चर केलेलं आहे ते आता मला या कीर्तनात फार येऊ द्यायचं नाही. म्हणून आजचा अभंग सोडवत असताना मी शेवटच्या चरणातून अशी गाडी रिव्हर्स गिअर टाकून म्हणजे खालून वरती जातो, म्हणजे मग पुनरावृत्ती त्याची होणार नाही. परंतु हा अभंग ही आजच्या कालखंडामधली असणारी अखंड हरिनाम सप्ताहामधली अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या अभंगाचं चिंतन ज्या पद्धतीने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय करतील. मी फार टिपण करून कीर्तन करत नाही आणि आतापर्यंत फार टिपणं पण मी माझ्या जीवनामध्ये केली नाही, कारण जीवनामध्ये कीर्तनापासून काही मिळवायचं नाही. प्रतिज्ञा केलेल्या आहेत, मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी कीर्तनं सोडणार नाही. ही कीर्तनं करून करूनच आज माझी तब्येत इतकी बिघडलेली आहे की फुफ्फुसावरती लोड आलेला आहे, वेळेवर जेवण नाही पाणी नाही म्हणून किडण्यांवरती पण लोड आलेला आहे. पण असो, ध्यानात घ्या, आपण आपल्या जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये किती शरीराला जपलं आतापर्यंत तरी मनुष्य मेल्याशिवाय राहत नाहीत, बरोबर आहे का नाही. तो मरतोच, छकार आहे. मग मी म्हणतो सांसारिक क्षेत्रात मरण्यापेक्षा कीर्तन करता करता मेलेलं कधी चांगलं, बरोबर आहे का नाही. आणि माझी इच्छा आहे की मला मरण कीर्तन करता करता यावं त्या ठिकाणी, नाही का. कीर्तन करता करता यावं. सजन ध्यानात ठेवा, आपण जरी हिंदू म्हणून घेतो असलो स्वतःला, परंतु तरी सुद्धा हिंदू धर्माला लाजविल असे एक महाराज या ठिकाणी होऊन गेले की ज्यांनी कीर्तन करता करता आपला देह सोडला. मुसलमान समाजाचे काय नाव त्यांचं, ताजुद्दीन बाबा, बरोबर आहे की नाही. सजनो, खरोखर हिंदू धर्मियांना सुद्धा लाज वाटली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. बाबांनी प्रमाण सांगितलं, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, नाही का. या प्रमाणावरती बाबांनी आपला देह ठेवला आणि म्हणून निश्चितच हिंदू धर्माला लाजविल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व बाबांनी आपल्या जीवनात धारण केलं. सोपी गोष्ट नाही. समाजाच्या विरोधामध्ये जाऊन एका मुस्लिम समाजाच्या कीर्तनकाराने आपल्या अंगावरती भगवं धारण करावं आणि हिंदू धर्माचा पुरस्कार करावा. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा देवभक्त या जगामध्ये मला तरी पाहायला मिळत नाही, नाही का सज्जन. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कीर्तनाचा फार मोठा महिमा संत महात्म्याने सांगितलेला आहे. बघूया आपण या अभंगाच्या द्वारे आपल्याला काय चिंतन करता येईल. आणि म्हणून या दृष्टिकोनातून शेवटच्या चरणामधून अभंग सोडवतोय. या दृष्टिकोनातून चरणाला चाल लावून ठेवा, तुमची गडबड व्हायला नको म्हणून सांगतो. विठ्ठल सजन, कराल विक्राल कलिकाळाचा महिमा संत महात्मे सांगतात. ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमान. सज्जन ध्यानात ठेवा, हा कराल विक्राल कलिकालाचा महिमा असत त्या सिरीज जगताला आता सत्य आवडत नाही. त्या ठिकाणी जगताला सत्य आवडत नाही. असे कितीतरी महाराज आहेत आपल्या जीवनामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे, पण असे महाराज लोकांना आवडत नाहीत आजकाल. ध्यानात
लोकांची अपेक्षा असते नाही सुतळे आटोंबॉम्ब निदान लवंगी फटाके का होईना कीर्तनात सारखे वाजत राहिले पाहिजे, नाही का, नाही का, अशी अपेक्षा झाली समाजाची. सज्जनो ध्यानात ठेवा, लोक म्हणतात वारकरी संप्रदाय अलीकडे बिघडलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणी संत राहिले नाही. संत राहिले नाही का तुम्ही पाहत नाहीत, संत राहिले नाही का तुम्ही पाहत नाहीत. सज्जनो मला असं वाटतं संत महात्मे आहेत. ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती संत महात्मे राहणार नाही समजायचं त्या दिवशी या विश्वाचा प्रलय होऊन जाईल. ही पृथ्वी या ठिकाणी काय होईल, रसा तळाला जाईल, ही पृथ्वी जलमग्न होईल. म्हणून संत महात्मे या विश्वामध्ये आहेत, आपण पाहत नाही. बघायचे तुम्हाला संत, कोणाला कोणाला इच्छा आहे संत पाहण्याची, कोणाला कोणाला इच्छा आहे. मला वाटतं बहुसंख्य समाजाला संत पाहण्याची इच्छा आहे. ध्यानात ठेवा, संत पण ही सहजासहजी मिळत नाहीत जीवनामध्ये. त्याच्यासाठी फार मोठा अट्टहास करावा लागतो जीवनामध्ये. आता मला संत शब्दाची फार व्याख्या सांगायची नाही का, पण ते संत जर आपल्याला पाहायचे असतील तर अलंकापूर पुण्यनगरीमध्ये तुम्ही जा. अलंकापूर पुण्यनगरीमध्ये गेल्यानंतर आपण आळंदीला जर गेलो तर माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन करतो, बरोबर आहे की नाही. आळंदीला कशासाठी जातो, माऊलींच्या दर्शनासाठी. माऊली समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत आणि निश्चित बसलेले आहेत बरं का. माऊली ज्ञानोबा समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत आणि निश्चित बसलेले आहे. विठ्ठल विठ्ठल सज्जनो, माऊलीच्या सुद्धा सत्यत्वाची जर प्रचिती आपल्याला जीवनामध्ये जर घ्यायची असेल तर जीवनामध्ये माऊली ज्ञानोबारांवरती विश्वास ठेवा. आमच्या जीवनामध्ये फार नाही पण एक 5% तरी परमार्थाची प्रचिती आलेली ही माऊली ज्ञानोबारांची शपथ घेऊन सांगतो. ध्यानात ठेवा, माऊली ज्ञानोबारांची शपथ घेऊन सांगतो की जीवनामध्ये 5% तरी आम्ही आमच्या जीवनामध्ये या परमार्थाचा अनुभव घेतला. जीवनामध्ये तो परमार्थ घडावा याच्यासाठी अट्टहास भरपूर केला जीवनामध्ये, नाही असं काही, भरपूर अट्टहास जीवनामध्ये केला. त्याच्यासाठी वयाच्या 5व्या वर्षापासून नामस्मरण करतोय बरं का. मी तुम्हाला कोणत्या अवस्थेवरती पोहोचतो मला प्रौढी नाही करायची या ठिकाणी, प्रौढी म्हणून कीर्तन करणार नाही. आपल्या जीवनात सुद्धा परमार्थ कसा सत्य आहे आणि या परमार्थाची प्रचिती आपल्याला घ्यायची, निवळ टाइमपास करायचं नाही आपल्याला. या परमार्थाची प्रचिती घ्यायची आहे आणि ही प्रचिती जर घ्यायची असेल तर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवून चालणार नाही, आपल्या जीवनामध्ये साधना करावी लागेल. साधना सुद्धा संत गतीने करून चालणार नाही, जलद गतीने करावी लागेल. ध्यानात ठेवा, आजच्या कीर्तनाला येत असताना मी 15 मिनिट लेट आलो धावपळीमुळे. आता जर ही चूक जर मला भरून काढायची असेल तर भरून काढता येणार नाही, कारण का गेलेला समय पुन्हा परत येणार नाही. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये साधना करत असताना या शरीराची स्थिती अशी, हे काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाखडे तवे हे सरे सांगितले. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया, अशा क्षणभंगूर आहे जीवनाची स्थिती. आतापर्यंत आपण पाहिलं अनेक लोकांना आपण वाट लावून आलेलो आहे. तुकोबरा सांगतात एक पाहत असा एकाची दहने. पाहावर का अनेक जण. त्या कोरोनाचा कालखंड तर एवढा भयान आला महाराज की नाशिक सारख्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये नंबर लागत होते, नंबर नाही का. म्हणून आपल्या जीवनात क्षणाला खूप मोठं महत्व द्यायचं, खूप मोठं महत्व आपण आपल्या जीवनामध्ये क्षणाला द्यायचं. आणि म्हणून आपल्या जीवनात कीर्तन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून श्रवण करा. जीवनामध्ये विश्वास ठेवा की खरोखर आपल्याला ही साधना करायची, केल्याशिवाय पर्याय नाही, त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्या जीवनात. म्हणून संत गतीने साधना करून चालणार नाही, जलद गतीने साधना करायची. तुमच्या जीवनात ती साधना घडावी याच्यासाठीच कीर्तन करतोय. सज्जनो पहा, थोडासा विश्वासाची बाजू. आम्ही अलंकापूर पुण्यनगरीमधून वारीला जात असताना
सद्गुरू श्री बालयोगीजी महाराज पंढरपूरकर उतूरकर यांच्या दिंडीत चालायचो. आणि मग आम्हाला त्या आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीचं दर्शन झालं की पुढे काळजला व्हायचं, काळजला. त्याच्यानंतर मग पुढे पंढरपुरामध्ये. आणि म्हणून मग थोडीशी आतुरता लागायची, कारण ती दिंडी 2-3-4 गावाने मागे 15-20 किलोमीटरने मागे असायची. निऱ्यामध्ये आमचा मुक्काम होता. दुसऱ्या माऊली लोणंदला पोहोचलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी असं वाटलं की माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन आपण घ्यावं. आणि म्हणून सकाळी लवकर उठलो आणि निघालो. पण मला माहिती होतं लोणंदमध्ये मी 2दा-3दा दर्शनाचा प्रयत्न केलेला होता, गर्दी असायची. निघता निघता सहज माऊली ज्ञानोबारायांना सहज म्हटलं, माऊली तुमच्या दर्शनाची अपेक्षा आहे, पण मी काही एवढा पुण्यवान नाही की जेणेकरून तुम्ही मला दर्शन द्यावं. मी पापी आहे, मी एक पामर आहे, म्हणून तुमचं दर्शन घडणं शक्य नाही. एवढ्या गर्दीमध्ये 2-2.5-3 तास उभं राहणं शक्य नाही, म्हणून तुमचं दर्शन होणं शक्य नाही. पण ठीक आहे, निघालो. मनात विचार आला, ठीक आहे आपण पापी, आपल्याला कसलं दर्शन होतं. म्हणून गेलो मी तिथं. गेल्यानंतर पाहिलं लाईन खूप दूर होती. फक्त मनात एक आला, आपण एक करावं, कोणाकडे तरी एक हार घ्यावा, द्यावा आणि त्याला सांगावं एवढा माऊलींच्या चरण पादुकेवरती तो वाहा, आणि जाता जाता सहज माऊलींच्या असणाऱ्या त्या तंबूला परिक्रमा करून जावी असं मनात आलं. म्हणून निघालो. इच्छा व्हायची मध्ये रांग तोडून जावं, पण नको, समाजाचा अपराध होतो आणि तो करू पण नाही. ध्यानात ठेव. लोक म्हणतात देव जोडे तरी करावा अधर्म, असा अधर्म नाही सांगितला बरं का. ध्यानात ठेव. आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये 36 तास उभे राहिलो, पण मधून लाईन तोडली नाही. 1 वर्ष 28 तास, 1 वर्ष 16 तास, पण लाईन मोडायची नाही. ध्यानात ठेवा. तुम्हाला पण सांगून ठेवतो, आपल्या संप्रदायामध्ये पहा, म्हातारे लोक बिचारे एवढे वेळ उभं राहतात आणि आपण नवतरुण असून मधून लाईन तोडतो. असला अधर्म देवाला पण आवडत नाही बरं का. याला अधर्म म्हणत नाही. यानं देव कधीच जोडला जाणार नाही. सजन वाटायचं मधून लाईन तोडावी, पण नको. कोणी बोललं तर आपल्याला आवडणार नाही, पुढे गेलं तर पोलीस बोलले तर आवडणार नाही, म्हणून पुढे गेलो. गेल्यानंतर अगोदर म्हणलं हार द्यावा, पण खिशाचा सल्ला घेतला, 1 रुपया नाही. माझ्याबरोबर एक मावशी होते, त्यांना विचारलं, ते म्हटले माऊली माझी पिशवी ओळखुटीत राहील. म्हटलं जाऊ द्या, जे आहे. पुढे गेलो आणि गेल्यानंतर असं समोर तंबूच्या जवळ गेलो. 5-6 लोकांची झुंड आली आणि कोणालाच काही नाही विचारता सरळ मध्ये घुसली बरं का. त्यांना पोलीसही काही बोलले नाही आणि समाजही कोणी काही बोलला नाही. मग मनात विचार आला, यांना जर समाज काही बोलला नाही तर काय एवढं विचार करायचं. म्हटलं पाहू, म्हणलं बोलले तर बोलले. घुसलो, त्या बारीमध्ये घुसलो. आम्हाला सुद्धा शपथपूर्वक सांगतो कोणीच काही बोललं नाही. पुढे गेलो माऊली ज्ञानोबारायांच्या तंबूच्या जवळ. तिथं गेल्यानंतर एक आजीबाई फुलं विकणारी होती, फुलं विकत होती. आणि फुलं विकत असताना त्या आजीबाईने काय केलं, एवढा तुळशीचा गुच्छ बरं का असा बांधलेला होता, तुळशीचा गुच्छ माझ्या हातामध्ये दिला. म्हटलं आजीबाई खरं सांगू का, माझ्याकडे पैसे आलेले नाही, म्हटलं खिशात पैसे नाही, त्यामुळं माफ करा. म्हणलं मी हा गुच्छ घेऊ शकत नाही. त्या आजी मला काय बोलले माहिती, अहो म्हटले महाराज मी तुमच्याकडे कुठं पैसे मागितले, मी पैसे मागितले का म्हटले तुमच्याकडं. एवढा गुच्छ तुम्ही तुमच्या हाताने माऊली ज्ञानोबारायांच्या चरण पादुकेवरती चढवा. सजन मी आईस्क्रीम झालो. पहिल्यांदा पोलीस काही बोलले नाही, माणसं काही बोलले नाही. दुसऱ्यांदा आजीबाई फुलं विकणारी आजी, ती म्हणते मी तुमच्याकडे पैसे मागितले का, मागितले नाही. मी पण तो गुच्छ घेतला, पुढे निघालो. सजन शपथपूर्वक सांगतो, माऊली ज्ञानोबारायांच्या तंबूमध्ये मी प्रवेश केला आणि काय गडबड झाली मला माहिती नाही. पोलिसांनी मागचे लोक मागं रोखले आणि पुढचे लोक त्या ठिकाणी पुढे. माझं हे मस्तक माऊली ज्ञानोबारायांच्या त्या चरण पादुकेवरती अर्धा मिनिट माझं मस्तक मला टेकवायला मिळालं. किती? अर्धा मिनिट. सजन ध्यानात ठेवा, जीवनामध्ये जशी देवाची प्रचिती जर घ्यायची असेल, अन्नधान्य तुम्हाला पिकवायचं असेल तर पेरून शेतामध्ये जा. तसं पुजोनी देव पाहिजे, पेरुणी शेता जायचे, पुजोनी देव पाहिजे बरं का. तसं संत महात्मे जे आहेत ना, त्यांची प्रचिती जर जीवनामध्ये जर घ्यायची असेल ना, तर फक्त अभंग म्हणू नका,
संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडी, त्यांचे येणे जोडे सर्व सुख ध्यानात ठेवा. हा अभंग म्हणून चालणार नाही, आपल्या जीवनामध्ये विश्वास पाहिजे. विश्वास. बरेच लोक मला विचारतात, माऊलिका हो तुम्ही डिझेलचे पण पैसे घेत नाहीत, मग तुमचं चालतं कशावरती? अनेक कीर्तनकारांचे मला फोन येतात. मी त्यांना एकच सांगतो, माझ्या देवावरती विश्वास आहे. माझ्या देवावरती विश्वास आहे. एक दिवस माझ्या गाडीचं डिझेल काय, माझी गाडी चालवण्यासाठी सुद्धा पांडुरंगाला यावं लागेल, अशी माझ्या जीवनातली प्रतिज्ञा आहे. ध्यानात ठेवा. पांडुरंगाला गाडी चालवावी लागेल, चालवावीच लागेल. स्वतः जर तो अर्जुनाच्या रथावरती जर सारथी होतो, तर त्याच्यासाठी जर आपण जीवन वाहिलेलं आहे, तर का त्याने आपली गाडी चालवू नये आयुष्यात? हा ठीक आहे, वेळ लागेल. ध्यानात ठेवा. बँकेमध्ये चेक ओठावं वाटत असेल तर बॅलन्स पाहिजे. माझा तेवढा बॅलन्स नाही, अजून तेवढा बॅलन्स माझा नाही, पण जीवनामध्ये तेवढा बॅलन्स मी करील पुण्याचा, की एक दिवस पांडुरंगाने गाडी चालवली पाहिजे, चालवलीच पाहिजे जीवनामध्ये. माझी एक प्रतिज्ञा आहे. देवाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रत्यक्षात मी मरणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे जीवनामधली. देवाचं प्रत्यक्षात दर्शन केल्याशिवाय मी तरी मरणार नाही. ध्यानात ठेवा. याच्यासाठी अट्टहास करतोय. वयाच्या 5व्या वर्षापासून नामस्मरण, चिंतन, ध्यान, धारणा करतोय मी माझ्या जीवनामध्ये. जुन्या सर्व महात्म्यांची कीर्तनं मी ऐकली, जेवढे स्वर्गीय झाले मोठमोठे महात्मे सगळ्यांची कीर्तनं ऐकली मी. त्याच्यासाठी 3 पायी नर्मदा परिक्रमा केल्या, 3 गाडीने पण केल्या. नर्मदा किनाऱ्यावरचे असणारे सर्व जे संत महात्मे आहेत, सर्व त्याच्यापैकी किंवा 90% संत महात्म्यांचं दर्शन करण्याचा जीवनात प्रयत्न केला. त्याच्यासाठी 3ही मार्गाने परिक्रमा केली. शूलपाणेश्वरचं जंगल असेल, त्याच्यात आतला भाग, मधला भाग, बाहेरचा भाग, जिथं चोर लुटतात त्या भागातून सुद्धा मी परिक्रमा केली. पाहू म्हटलं काय करतात चोर, पाहू आपण त्या ठिकाणी. पण ही परिक्रमा किती? 2005 सालची परिक्रमा बरं का. त्याच्यानंतर नाही चोर भेटले मला. 2005 सालची म्हणजे 20 वर्षापूर्वीची परिक्रमा. सजन ध्यानात ठेवा. 3.25 वर्ष आश्रमामध्ये तळघरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं, मौन धरून. कोणाच्या हातचं अन्न खाल्लं नाही, कोणाची सावली पडू दिली नाही. 3 ते 4च्या दरम्यान गोदावरी गंगेचं स्नान केल्याशिवाय जीवनामध्ये राहिलो. प्रौढी म्हणून सांगत नाहीत, शपथपूर्वक सांगतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देव पाहायचं असेल, तुम्हाला जर संत पाहायचे असतील, तर कुठंतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. जीवनामध्ये कुठंतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करा, तर तुम्हाला संत भेटतील. कुठंतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करा, तर देव भेटेल तुम्हाला, अन्यथा भेटणार नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. संत महात्मे म्हणजे या ठिकाणी नाही संतपण मिळत या हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, ते संतपणही सोपं नाही आणि संतांचं दर्शन सुद्धा सोपं नाही. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षुत्वम महापुरुष संश्रय. सजनो, विश्वासाचा भाग जीवनामध्ये ठेवा. आणि म्हणून आळंदीला जर गेले तर माऊली ज्ञानोबराचं दर्शन जरूर करा. पण काही संत महात्मे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, एर माणूस पण हा भांब लौकिक भागू सांगितलेला आहे. असे संत महात्मे आहेत. संतांचं एक लक्षण अत्यंत महत्वाचं आहे, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझे दडे मैमे भेन. असं एक जुनं एक व्यक्तिमत्व होतं. मुख्याध्यापक होते, रिटायर होण्याच्या आतमध्येच राजीनामा दिला आणि आळंदीला आले. बारदानाचे कपडे अंगावरती घालत होते. खात काय होते? त्या बाजारामध्ये, मंडईमध्ये जर कोणी कोबीचे कांदे विकत असतील आणि त्याच्यावरच्या साली जर टाकल्या तर त्या साली खात होते. कोणी एखाद्याने टरबूज नेऊन ठेवलं, पाहत नव्हते त्याच्याकडे. अंगावरती एखाद्याने शॉल टाकली, पाहत सुद्धा नव्हते. बारदानाचे कपडे घालायचे आणि अवस्था फार पुढची होती. मी शपथपूर्वक सांगतो, त्यांची सुद्धा मला प्रचिती आलेली. वेळ कमी आहे आपल्याकडे. सजन ध्यानात ठेवा. पण आजच्या कालखंडामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा आणि गेल्यानंतर विचारा की शांतीब्रह्म हरिभक्ती परायण
मारुती बाबा कोरेकर यांचं दर्शन आम्हाला करायचं आहे बरं का. सजन ध्यानात ठेवा, आमचे बाबा म्हणजे कराल विक्राल कलिकालामध्ये प्रत्यक्षात जोग महाराजांचा अवतार म्हणजे आमचे बाबा आहे बरं का. जोग महाराजांचा अवतार म्हणजे आमचे बाबा. मी ज्यावेळेस MA करून आळंदीला गेलो, माझी इच्छा होती की मला MA मी इंग्लिशमध्ये केलं, मला संस्कृतमध्ये सुद्धा डबल MA करायचं आहे, डबल ग्रॅज्युएशन करायचं आहे, मला माझ्या जीवनात PhD करायची. आणि या अभिलाषाने मी गेल्यानंतर ठीक आहे 4-5 वर्ष आळंदीला राहायचं, आपल्या जीवनामध्ये चांगली PhD वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी करायच्या इच्छा होती. पण ज्यावेळेस मी आमच्या गुरूंचं जीवन पाहिलं, शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकरांचं जीवन पाहिलं, मी कधी बदलून गेलो माझाच मला तपास लागला नाही, कधी बदलून गेलो. म्हणून प्रत्यक्षात संत महात्मे, दुसरे संत महात्मे आमचे डॉक्टर बाबा नारायण महाराज जाधव, फार मोठं व्यक्तिमत्व आहे बरं का, फार मोठं व्यक्तिमत्व आहे. तिसरे आमचे मोठे कदम माऊली बरं का, मोठे कदम माऊली. चौथं एक व्यक्तिमत्व आहेत आमचे इंजिनियर शिंदे माऊली. पाचवं एक व्यक्तिमत्व आहेत आमचे छोटे कदम माऊली बरं का. ध्यानात ठेवा, याही व्यतिरिक्त भरपूर महात्मे आहेत. सजनो, आजही संत महात्मे या विश्वामध्ये आहेत. म्हणून सांगून जातो, माऊली ज्ञानोबरांचं तुम्ही दर्शन केलं आणि या महात्म्यापैकी एका जरी महात्म्याचं म्हणजे त्या ठिकाणी किमान एका तरी महात्म्याचं दर्शन करा, आणि ते दर्शन न करता तुम्ही जर आले तर तुमची वारी असफल आहे असं मी समजतो. त्या ठिकाणी तुमची वारी असफल आहे. सजनो, ध्यानात ठेवा, संत महात्म्यांचं जीवन असं आहे की या जगतामध्ये ते निश्चित आहेत आणि संतांचे अनेक प्रकारचे लक्षण सांगितलेले आहेत. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचून हे संत महात्मे. सजनो, जगामध्ये कराल विक्रार कलिकालाचा परिणाम मी तुम्हाला सांगत होतो. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन करती हेळण संतांचे. हा जरी असत्याशी रिझले जन हा सामान्य मानवाचा दृष्टिकोन असेल किंवा त्याचा स्वभाव असेल, पण संत महात्म्यांचं लक्षण सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे दुखवे, अनेकांचे दुखे दुखवे, अनेकांचे दुखे. असत्य बोले मुखे दुखवी, अनेकांचे दुखे दुखवे, अनेकांचे दुखे दुखवे, अनेकांचे दुखे. सत्य बोला मुखे दुखवे, अनेकांचे दुखे दुखवे, अनेकांचे दुखे दुखवे, अनेकांचे दुखे. सत्य दुखे दुखे, अनेकांचे दुखे दुखे, अनेकांचे दुखे दुखे, अनेकांचे संतांचं महत्वाचं लक्षण हे आहे की सत्य बोले मुखे, जे मुखाने सत्य बोलतात आणि दुसऱ्याच्या दुःखाने जे दुखावत असतात. पै पायी काटा निहेटे त्याची व्यथा जीवी उमटे, तैसे पोळे संकटे पुढिलांचे. ध्यानात ठेवा, पायामध्ये जर काटा जर रुतला भरला ना तर ती व्यथा पूर्ण अगदी जिव्हारी लागते, त्या ठिकाणी जीव कासावीस होतो. तसं संत महात्मे तुमच्या आमच्या दुःखाने दुःखित आहेत बरं का. आता मला एवढं चिंतन करायला वेळ नाही. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अरे जे सुखी तेच संत आहे. मग नामदेव महाराज काय म्हणतात या ठिकाणी, ही संत मंडळी सुखी असो. सजोन ध्यानात ठेवा, संत जे सुखी आहेत त्यांना संत म्हणायचं आणि जे दुःखी आहेत त्यांना सुद्धा संत म्हणायचं. पण ते शारीरिक दुःखाने दुःखी नाही. तुम्ही आम्ही जे दुःख भोगतो आहेत, या दुःखाने जे दुःखी आहेत त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, दुसऱ्याचं अहित झालं, दुसऱ्याचं दुःख पाहून जे सुखावतात त्यांना जंत म्हणायचं. ध्यानात ठेवा, दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्यांना सुख होतं त्यांना जंत म्हणायचं आणि दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्यांचं अंतःकरण कळवळतं त्यांना संत म्हणायचं. ध्यानात ठेवा, ते संत आहे. सजनो, असे संत महात्मे जगतामध्ये तुम्ही आम्ही दुःखी आहोत आणि म्हणून अंतःकरणपूर्वक ज्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख होतं, दुःखी अनेकांच्या दुःखे, त्यांचं नाव संत आहे. पण पहिलं लक्षण सत्य बोले मुखे, जे मुखाने सत्य बोलतात. मग ध्यानात ठेवा, संत महात्म्यांची वाणी या जगतामध्ये कधी असत्यवाणी त्यांच्या मुखातून निघत नाहीत, असत्यवाणी त्यांच्या मुखातून निघत नाहीत. असे असणारे संत महात्मे, त्यांचं प्रत्येक वचन सत्य आहे. आणि मग संतांनीच आपल्याला सांगून ठेवलं, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. संतांनी आपल्याला धन संपत्ती कमवायला लावली, पण अशी धन संपत्ती कमवत असताना कशी कमवावी याची पण पद्धती सांगितली. म्हणजे संत महात्मे आपल्याला धन कमवायला सांगतात, उत्तम व्यवहाराने कमवायला धन कमवायला सांगतात. तेच संत महात्मे म्हणतात की या जगतामध्ये ते नरकाला जातात. कोण नरकाला जातात? शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. द्रव्याच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ आहेत जरूर. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदाह भेदो वैरम विश्वासाहा संस्पर्धा व्यसनानिच. द्रव्याच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ आहेत. आज माझा तो अभंग नाही आणि तो विषय पण नाही. मी जोडून या धन याच्यावरती चिंतन करताना बोलतो, आज वेळ नाही. द्रव्याच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ आहे. पण जरी अनर्थकारी धन असेल, पण ते कोणतं? जे अन्यायाने मिळवलेलं धन. बरं का, अन्यायाने मिळवलेलं धन. अन्यायाने मिळवलेलं धन आपल्या जीवनात आपल्याला कधी सुख देऊ शकत नाहीत. बरं का, त्या धनापासून कधीच अपेक्षा करायची नाही, कधीच अपेक्षा करायची. सजनो, खूप चिंतनाचा विषय आहे. मग आपल्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार करणारे लोक आहेत आणि ते तर सुखाने नांदताना दिसतात, नाही का?
आणि जे सच्चाईने वागतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र दुःख पाहायला मिळतं. मग असं कसं? सज्जन ध्यानात ठेवा, वर्तमान कालखंडामध्ये जरी तुम्हाला असं वाटत असेल, पण त्यांचा भविष्य काळ पहा. जे अन्यायाने संपत्ती मिळवतात ना, त्यांचा वर्तमान काळ जरी तुम्हाला असा दिसत असेल, पण ज्या दिवशी त्यांची पुण्याची पावटे सरणार आहेत ना, त्या दिवशी ध्यानात ठेवा, माणसाचं जीवन हे असं आहे. एक कालखंड मनुष्याचा असा असतो की मनुष्य जर रस्त्यावरती जर आला ना, तर भराभरा लोक माशांसारखे त्या माशा जशा मोहाळासारखे जे असतात ना, मागे लागतात. पण एक कालखंड त्यांचा असा असतो की पाठीमाग त्या ठिकाणी माणसं नसतात, नुसत्या माशा भनभन करत असतात बरं का. एक कालखंड त्यांचा असा आहे. म्हणून जीवनामध्ये जे सच्चाईने वागतात ना, त्यांचा शेवट पहा, त्यांचा शेवट जीवनामध्ये पहा. आता याच्यावरती खूप बोलण्यासारखा विषय आहे. स्वधर्मस्य अविरोधेन नरैर्लब्धम धनम सदा प्रतिपादनम पात्रेषु यष्टव्यांची यथाविधी. ध्यानात ठेवा, जो उत्तम व्यवहाराने धनसंपत्ती कमवतो, उत्तम व्यवहाराने धनसंपत्ती कमवतो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, उदास विचाराने त्याचा वेच करतो. उत्तम व्यवहार महत्वाचा आहे. एखादा जीवनामध्ये आधम व्यवहाराने धनसंपत्ती कमवत असेल आणि त्याची जर पंगत देत असेल, सप्ताहामध्ये घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो, त्याची पंगत घेऊ नका. त्याच्यापासून काही पडलं नाही या ठिकाणी. आज तुमच्यासह महाराज मंडळीची बुद्धी भ्रष्ट होते. याला कारण काय माहितीये का? 90% पैसा आमच्याकडे अनितीचा येतोय. ध्यानात ठेवा, 90% पैसा. सज्जनो, दानाचं असं महत्व सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनात उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. त्या ठिकाणी एवढं झाकृत दान करायचं जीवनामध्ये. नाना कृष्वला आपले पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. जीवनात हे सगळं लपवायचं. मग केवळ बोर्डावरती नाव यावं, पुढे इलेक्शन आलेलं आहे म्हणून 11 लाख रुपये देणारे सुद्धा मंडळी, त्यांना कुठं खिशातून द्यायचे? या ठिकाणी कुठं खिशातून द्यायचे? सज्जन ध्यानात ठेवा, हा भ्रष्टाचाराचा पैसा आपल्या जीवनामध्ये तुमचंही कल्याण करणार नाही आणि आमचं सुद्धा कल्याण करणार नाही. म्हणून अशा पैशाची स्वीकृती सप्ताहासाठी तरी करू नका. लोक गर्दी जमवण्यासाठी अन्नदान ठेवतात, नका ठेवू. ज्याला यायचं असेल तो येईल, ज्याला भूक लागली असेल तो येईल, या मंडपात जेवण करेल. कशाचं? ज्ञानामृताचं. ज्याला तहान लागली असेल, ज्याला ज्ञानाची पिपासा असेल, ज्ञानामृताची पिपासा असेल, तो येईल. गर्दी जमवून काय होतं त्या ठिकाणी? गर्दी जमवली म्हणजे फारच मोठं पदरात पुण्य पडतं. या गैरसमजामध्ये तुम्ही राहू नका. म्हणून सप्ताहाला तरी अन्यायाची धनसंपत्ती लावू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, कळकळीची विनंती आहे. सज्जनो, आपल्या जीवनात गर्दीची गरज नाही, दर्दीची गरज आहे. आणि मी खरं सांगतो, माझ्या समोर कीर्तनासाठी एक माणूस जरी असला तरी मी तेवढ्याच जोमाने कीर्तन करतो. हजारो लोकांमध्ये जेवढा माझा जोश असतो, त्याच जोशात मी एका माणसासमोर कीर्तन करतो. आणि केलंय मी माझ्या जीवनात एक दिवस एक कीर्तन की माझ्यासमोर एकच माणूस स्वतः बसलेला, एकच माणूस, तरी सुद्धा मी तेवढ्याच आनंदात कीर्तन केलं. शपथपूर्वक सांगतो, खोटं नाही. 2च टाळकरी होते, एकच विनेकरी होता, एकच पाखवाजा. त्याचा पाखवाजा कोणत्याही सोयीमध्ये नव्हता, तरी मी कीर्तन केलं. महाराज केलं त्या ठिकाणी. आता पाठीमागे एके ठिकाणी गेलो, पाऊस चालू झाला. मला लोकांना म्हणलं तुम्ही उठून जा, तरी मी कीर्तन करेन. मी कीर्तन केलं त्या गावामध्ये. आळे फाट्याच्या जवळ गेलो, पाऊस चालू झाला. लोकांनी छत्र्या धरल्या, एकाने छत्री धरली. मला छत्री सुद्धा धरू नको, काही गरज नाही मला छत्री. मी पावसात कीर्तन केलं, पण केलं. म्हटलं एवढ्या लांबून आळे फाट्याच्या पुढे गेलो त्या ठिकाणी, एवढ्या लांबून मी फुकट नाही जाणार, मी कीर्तन करणार. ज्याला ऐकायचं असेल त्यांना ऐका. बाहेर गेलेली मंडळी पुन्हा येऊन बसली. थोड्या वेळात पाऊस उघडला. महाराज त्या ठिकाणी पाऊस उघडला. ध्यानात ठेवा, जीवनामध्ये आपल्याला एक वेगळ्या धर्तीनं जीवनामध्ये जायचं आहे. ही परंपरा आपल्याला समजून घ्यायची आहे. एवढी एकच परंपरा तुमचं कल्याण करू शकते, तिचं नाव कीर्तन आहे बरं का. कीर्तनाशिवाय जीवनामध्ये कल्याण होणारं दुसरं तरी साधन या जगात मला दिसत नाही. मग ते कीर्तन नामसंकीर्तन असेल, गुण कीर्तन असेल, लीला कीर्तन असेल, स्वरूप कीर्तन असेल, क्रीडा कीर्तन असेल, पण कीर्तनाशिवाय पर्याय नाही. कीर्तनाशिवाय उद्धारच नाही आपल्या जीवनात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन
नाचे डोले प्रेम छंदे नाचे डोले होय हरी होय हरी प्रेम छंदे नाचे डोले प्रेम छंदे नाचे डोले. खूप गोड प्रमाणे पुढे याचा विचार करतो. म्हणून सज्जनो पहा, धन संपत्तीवर आपल्याला कमवायला लावले संत महात्म्याने. आणि इथं संत महात्मे म्हणतात, तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते. मग हे कोणासाठी प्रमाण आहेत? कोणासाठी प्रमाण आहे? तुका म्हणे द्रव्य घेती आमच्यासाठी, बरं का, आमच्यासाठी हे प्रमाण आहेत. आमच्यासाठी म्हणजे कीर्तनकारांसाठी, आमच्यासाठी म्हणजे प्रवचनकारांसाठी, आमच्यासाठी म्हणजे धर्मप्रचारकांसाठी हे प्रमाण आहे. तुका म्हणे द्रव्य घेती, आता पुढचं तुमच्यासाठी, देती तेही नरका जाती, हे तुमच्यासाठी, बरं का, देते हे तुमच्यासाठी. हो, वास्तविक तर आपल्याला तर दानधर्म करायला लावला, दानधर्म करायला लावला, द्यायला लावलं. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त. फारसे नाही, पण तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार करायला लावला. मग संतच आपल्याला सांगतात दान द्या, दान करा. आणि मग इथं दान केल्याच्या नंतर जे कीर्तनकार द्रव्य घेतात आणि जे देतात, सगळ्यांची दिंडी कुठं? नरकामध्ये. बरोबर आहे का नाही? नरकामध्ये. आणि मी मगाशी प्रमाण सांगून गेलो, सत्य बोले मुखे. ध्यानात ठेवा. आता मला फार त्याच्यावर चिंतन करायला वेळ नाही म्हणून तिकडे जात नाही, पण संत महात्म्यांच्या मुखामधील एक सुद्धा शब्द खोटा ठरत नाही. आज बघा, एकही शब्द खोटा ठरत नाही. सज्जनो, सूर्य स्थिर आहेत आणि ही संपूर्ण ग्रहमाला सूर्याभोवती फिरते. हे माऊली ज्ञानोबारांनी किती वर्षापूर्वी लिहून ठेवलं? 750 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. आणि नंतर कोणीतरी गॅलिलिओ वगैरे कोण आला आणि त्या गॅलिलिओने सांगितलं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी किंवा असणारी इतर ग्रह त्याच्या भोवती फिरतात. हा सिद्धांत त्या शास्त्रज्ञाच्या नावावरती पडला. कारण का? आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली नाही तोपर्यंत, म्हणून. बरं का, ध्यानात ठेवा. जर तो सिद्धांत आम्ही जर समजा समाजाला सांगितला असता, जगाला सांगितलं असता, अरे हे काय तू गॅलिलिओ घेऊन बसला, हे तर आमच्या माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. सज्जनो, संत महात्म्यांची वचनं एक सुद्धा असत्य नाही, सगळं सत्य आहे. एवढंच नाही, संत महात्म्यांच्या मुखामधलं वचन देवाला खरं करावं लागतं. बरं का, देवाला खरं करावं लागतं. उदाहरण सांगितलं असतं, वेळ नाही माझ्याकडे, त्याच्यात पुन्हा 5 ते 10 मिनटं जातील आणि डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं होईल, म्हणून त्या उदाहरणाकडे मी जात नाही, एवढा वेळ नाही माझ्याकडे. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती, नाही का? सज्जनो, ध्यानात ठेवा, जे द्रव्य घेतील आणि जे द्रव्य देतील सगळे नरकामध्ये जातील. पण कोण? कथा करोनिया द्रव्य घेती देती तया अधोगती नरकवास, त्यांना सांगितलेले. बरं का, जे कथा करून कीर्तन करून पैसे घेतात आणि त्यांना जे देतात सगळ्यांना नरक आहे. आणि नरक म्हणजे सामान्य नाही, नरक म्हणजे सामान्य नाही. सज्जनो, नरकामधले ते किती प्रकारचे नरक आहेत सगळं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. विस्ताराने भागवत वाचा, टाइमपास म्हणून भागवत ऐकू नका. आपण जातो सप्ताहाला, भागवत ऐकतो, रामकथा ऐकतो, राम पण जन्माला येतो, कृष्ण पण जन्माला येतो, पण कुठं? कथेमध्ये. देवाला सुद्धा असं वाटत असेल किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, नाही का? कारण बऱ्याच जणांची भागवत भा काढलं तर गवतच त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, भा काढलं तर गवतच. भागवत शब्द फार मोठा आहे. भारिली सर्वई शास्त्रे जयाने, गर्वेची गायली नारदादी मुनीने, वर्तती सकल शास्त्रे त्याप्रमाणे, तारावयासी भवसागर याप्रमाणे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भगवान परमात्म्याने जे सांगितलं ते म्हणजे भागवत. भक्तांनाच काय म्हटलेलं आहे? भागवत म्हटलेलं आहे. सज्जनो, या दृष्टिकोनातून भागवत फार थोडी झाली, फार कमी झाली. म्हणून मी आता कालच एके ठिकाणी रामकथेला भेट द्यायला गेलो.
काय महाराज, काय भाव काढले त्या महात्म्याने, काय भाव काढले त्या रामकथेमधून. एक एक शब्द तुकोणी घेतले मोती जैसे. मी गेलो, मी थोडासा 1 तास ऐकलं ते भागवत, 1 तास ऐकलं, पण एका तासामध्ये फक्त एकच प्रमाण दिलं, फक्त एकच प्रमाण. बसलेले एवढे गायकवादक उच्च लेवलचे होते, पण एकच प्रमाण महाराज, एकच प्रमाण फक्त. पण ऐकणारे सर्वांगाचं कान करून ऐकत होते. फार हास्य नाही, विनोद नाही, पण एक एक सिद्धांत आपल्या अंतकरणाशी असा जोडला जात होता. त्याचं नाव रामायण, त्याचं नाव भागवत कथा सज्जनो. आणि म्हणून जे कथा करतात आणि कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून जे द्रव्य घेतात आणि जे देतात ते नरकाला जातात. सज्जनो पहा, मग आपण आपल्या जीवनामध्ये नरकाला जायचं जर टाळायचं असेल, नरकामध्ये नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या, चोर यातना धरी येते. ज्या वेळेस तो यम असेल किंवा यमाचे दूत असतील, या कुडीमधून प्राण काढतात बरं का, तेव्हापासूनच नरकवास सुरू होतो, तेव्हापासूनच नरकवास सुरू होतो. सज्जन ध्यानात ठेवा, तुम्ही म्हणतात कोणी पाहिला नरक? अरे नरक काय तिकडं पाहायला जायचं? काही काही मरण मागतात, मरण. ते देवाला म्हणतात, अरे देवा, अरे नवतरून चालले, आमची पत्रिका कुठं हरवली, आमची चिठ्ठी कुठं हरवली, अरे कर या देहाच्या वेगळं कर. सज्जन ध्यानात ठेवा, असा यातना जो भोगतो आहे, समजायचं त्याच्या कर्माचा तो दुष्परिणाम आहे आणि त्याला जिवंतपणे तो नरक आहे. ध्यानात ठेवा, जिवंतपणे त्याला तो नरक आहे. काही संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला अशी स्थिती दिसेल बरं का, दिसेल. पण त्याचं कारण सांगायला मला वेळ नाही. संत महात्म्यांचं जीवन असं आहे की देव जशी आई बाळकाला स्वच्छ करून आपल्या मांडीवरती घेते, तसं संतांच्या जीवनामध्ये सुद्धा जे साधन सिद्ध संत आहे, स्वयंसिद्धांचं नाही सांगत, जे साधन सिद्ध संत आहे त्यांचं सुद्धा प्रारब्ध संपवल्याशिवाय देव सुद्धा या ठिकाणी आपल्या जवळ त्यांना घेत नाही आणि एकाच जन्मामध्ये भोगून त्यांचं संपून घेतो. त्या कर्माचा भोग त्यांना देतो, त्यांना शुद्ध करतो आणि मग आपल्यामध्ये त्या ठिकाणी मिळून घेतो. म्हणून त्यांच्या जीवनात दुःख दिसत असेल, पण त्यांचं जीवन कसं असतं? काय खातो आम्ही, कासया संगाते, कैसे हे लागते नेणू मुघी, किंवा कुत्ता जाने और चमडी जाने. दृष्टांत सांगायला वेळ नाही, तुम्ही ऐकलं पण असेल. असं त्यांचं जीवन असतं. म्हणून सज्जनो, या ठिकाणी नरक दुसरीकडे पाहायला जायची गरज नाही. डोळ्याने अशी यातना भोगणारे असंख्य जीव. मी त्या नर्मदा परिक्रमेमध्ये होतो बरं का, नर्मदा परिक्रमेत होतो. मला माहिती नाही त्या लोकांनी असं का केलं, मला माहिती नाही. काय झालं, त्या नेमावरला आम्ही गेलो आणि गेल्यानंतर 4-5 अशी मुलं बरं का, कोणत्या समाजाची होती मला माहिती नाही, पण ते हातामध्ये असा तो फासा घेऊन आले. आणि फासा घेऊन आल्याच्या नंतर मी पाहिलेला प्रसंग बरं का, त्यांनी त्या डुकराच्या गळ्यामध्ये तो अडकवला फासा, त्या डुकराच्या गळ्यामध्ये अडकवला. अडकवल्यानंतर त्या डुकराला बदडलं महाराज, इतकं मारलं धरून, लाताना मारलं, बुक्कीनं मारलं, कासावीस होत होतं. पुन्हा त्याला सोडून दिलं बरं का, पुन्हा सोडून दिलं. पुन्हा ते पळाल्यानंतर पुन्हा त्याला धरलं. आणि मला माहिती नाही त्यांनी असं का केलं. खिशामधून एका जणाने चाकू काढला, वस्तारा काढला, त्याचं लिंग कापून टाकलं. ओरडत होतं ते बरं का, ओरडत होतं. रक्ताची धार त्या ठिकाणी चाललेली होती. माती घेतली, त्याच्यामध्ये भरली आणि पुन्हा त्याला लातळून सोडून दिलं. काय, कशाचा परिणाम आहे? याचं नाव कर्मविपाक आहे. ध्यानात ठेवा, याचं नाव कर्मविपाक आहे. एक गोमाता मी पाहिली, तिला अशी पाठीमागे जखम झालेली होती. जी जखम जनावराला चाटता येते महाराज, ती बरी होते, पण अशी त्याच्यामध्ये किडे पडलेले होते महाराज, किडे पडलेले होते. काय त्या गाईचं मन म्हणत असेल, काय त्या गाईचं मन म्हणत असेल. मी एकदा नाशिकवरून येत होतो बरं का. माझं कीर्तन हास्य विनोदासाठी नाही, तुम्हाला एका वेगळ्या लेवलवरती मला पोहोचवायचं आहे, वेगळ्या सत्यतेत मला पोहोचवायचं आहे, जेणेकरून कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परमार्थच केला पाहिजे, 100% केलाच पाहिजे. ही माझी तळमळ असते जीवनात. येत होतो नाशिकवरून, एके ठिकाणी मी गाडी थांबवली नायताळ्याला. एक बाई कोंबडी सोलत होती बरं का, कोंबडी सोलत होते. मी असे प्रसंग नेहमी पाहतो. का पाहतो? कारण का, मी एकच सांगतो, तुकोबरांचं एक प्रमाण आहे, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा.
आता या जन्मामध्ये जर तुम्ही परमार्थ करणार नाही ना, या जन्मात जर तुम्ही परमार्थ करणार नाही तर ध्यानात ठेवा, ओने गाढव कुत्रा. मग गाढवाची योनी सोपी नाही, नाही का. रामनाम विसरली ते बाया म्हणत असतात, नाही का. गाढव कुंभाराची झाली, आता कशाची वेणी फणी, सदा पाठीवरती गोणी. बरोबर आहे का नाही. सजन ध्यानात ठेवा, हे हसण्यासाठी नाही, जीवनामध्ये समजून घेण्यासाठी. म्हणून खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. आणि मग त्या योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहीचा. पुन्हा आता हा नरदेव जर एकदा जर गेला ना, तुकोबरा सांगतात पुन्हा जन्मा नाही येत, तुका म्हणे माझी भाग. मग पुन्हा नाही बरं का. मग 84 लक्ष योनी आणि एका एका योनीमध्ये एक एक कोटी वेळा जन्माला यावं लागतं. इतकी कठीण गोष्ट आहे. म्हणून सध्या वर्तमान कालाचा उपयोग करून घ्या, नामस्मरण करा. ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आषाढी कार्तिकची वारी आपल्या जीवनामध्ये करा. सजन आपली धन संपत्ती कधीतरी चांगल्या सत्कार्यासाठी त्या ठिकाणी लागू द्या. दुसऱ्याचं चांगलं जर झालं तर आनंद होऊ द्या. आता नंद काय यशोदा काय मला सांगायला वेळ नाही, भागवतातला प्रसंग. पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो आनंद मानतो त्याला नंद म्हणायचं. आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये मिळालेले यश पाहून जी आनंदित होते तिला यशोदा म्हणायचं. सजन ध्यानात ठेवा, हे आपलं जीवन असावं. सजन आलो मी पाहत होतो तो प्रसंग. कारण का मी स्वतःला सांगतो, बघ फार MA झाल्याचं फार अभिमान करू नको. वारकरी शिक्षण संस्थेची संस्था जीवनामध्ये केली, नंबर ना त्या ठिकाणी परीक्षेमध्ये नंबर मिळवला, सोडून दे ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी. समजून सोडून दे. 3 परिक्रमा केल्या, सोडून दे हे सगळं. काय 13 कोटी नामस्मरणापैकी झालं असेल, 4-2 कोटी झालं असेल, सगळं सोडून दे त्या ठिकाणी, सगळं सोडून दे. अंतिम क्षणापर्यंत मला प्रत्यक्षात जर देवाचं दर्शन जर नाही झालं तर हे सगळं काय होईल, वाया जाईल त्या ठिकाणी. वाया नाही जाणार, पण कदाचित पुन्हा जन्माला आणेल त्या ठिकाणी. आणि आणल्यानंतर पुन्हा परमार्थ घडेल म्हणून सांगता येत नाहीत. म्हणून मी अशा घटना नेहमी पाहतो. सजन पहा, ती बाई कोंबडी सोलत होती. आता सोलत असताना जिवंत सोलत होते. तिचे पंख असे तोडत होते बरं का, पंख असे तोडत होते. मी फक्त तुम्हाला एकच सांगतो, कीर्तनामध्येच फक्त जरा खास दिशा आपले केस उपटून पहा. फक्त 4-2 केस खास दिशी उपटा. करा प्रयोग, नका करू त्या ठिकाणी, करण्याची गरज नाही. कळालं आपल्याला त्या ठिकाणी नाही का. सजन किती यातना होता. काय तिचं मन म्हणत असेल, काय तिचं मन म्हणत असेल. मी नेहमी जातो आणि ते मारणारे जे असतात ना, ते कोंबड्या महाराज दुसऱ्यांची स्थिती पाहून त्या सुद्धा अशा भेदरून गेलेल्या असतात. पण पर्याय नसतो. कारण का, जाळीमध्ये बंद असतात त्या ठिकाणी, जाळीत बंद असतात. आणतानाच एवढे हाल असतात त्यांचे. याचं नाव नरक आहे बरं का, ध्यानात ठेवा. सजनो, ती कोंबडी सुरुवातीला मोठ्यानं ओरडत होती, पण तिच्या नंतर तोंडातून आवाज पण निघेला, आवाज पण निघेला. एकच सांगतो, थोडंसं जर ब्लेडनं जर कापलं तर किती यातना होतात. काय त्या प्राण्याचं मन म्हणत असेल, काय त्या प्राण्याचं मन म्हणत असेल. सजनो, फार भयंकर आहे. याचं नाव नरक आहे. आणि मग तुकोबारा सांगतात, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. मग नरक जर एवढं भयानक आहेत तर आजपासून विचार करणार का नाही तुम्ही. इथून मागचं जाऊ द्या, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मग आपण आपल्या जीवनामध्ये जर कीर्तनाच्या रीतीने पैसे देत असतील आणि जर कीर्तनकार पैसे घेत असतील, आपली दिंडी जर नरकात जर जात असेल तर जायचं का नरकात. कोणाला कोणाला जायचं, वरती बोट करा मला पाहू द्या. कोणाला जायचं नरकात. हा, एकाला जाण्याची इच्छा नाही. मग आता उद्यापासून कीर्तनाचे पैसे देणं घेणं. हा, विठ्ठल विठ्ठल यंदा चालेल, पण पुढच्या वर्षी नाही का ऑटोमॅटिक प्रचार होईल फरदापूर गावामध्ये नाही का. काय झालं म्हणून. सजन ध्यानात ठेवा, मी पैसे घेणाऱ्यांच्या विरोधात नाहीत, पैसे देणाऱ्यांच्या विरोधात नाही. मी मात्र आयुष्यामध्ये तुमचा 1 रुपया घेणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. इथंच नाही, कुठंच नाही. कीर्तनाचा मी पैसा घेणार नाही, कुठंच नाही. सजनो, मी आपल्या हरिबाबाच्या गावी पांगरी गावामध्ये कीर्तनाला आलो. एक 10-12 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे.
त्यावेळेस मी कीर्तनाला आलो आणि आल्यानंतर पांगरी गावामध्ये माझं 7व्या दिवशी कीर्तन होतं. आलो मी त्या कीर्तनाच्या निमित्ताने आलो. त्यावेळेस मी पैसे घेत होतो, पण जे देतील ते बरं का. कधीच आयुष्यामध्ये मी माझ्या जीवनामध्ये आमच्या गुरुने सांगितलेला उपक्रम कधी सोडला नाही. आमचे गुरुवरे घुले बाबा सांगायचे, विठ्ठल बाबा घुले सांगायचे, पोरांनो तुम्हाला कीर्तनाला जावं लागेल, पैसे तुम्हाला घ्यावे लागतील, कारण पेट्रोल पंपावाला काही तुमचा जावंही नाही. बरे झाले मामा आले, घ्या हे 4-2 लिटर नाही का फुकट. नाही नाही चालणार त्या ठिकाणी. कंडक्टर सुद्धा आपला काका नाही, TC सुद्धा आपला काही कोणी त्या ठिकाणी आपतेष्ट नाही. पण बाबा सांगायचे, पोरांनो एक ध्यानात ठेवा. कीर्तनाला गेल्यानंतर बाबाने सांगितलं 4 वाक्य माझे ध्यानात ठेवा. बाबा सांगायचे, विठ्ठल बाबा घुले, पोरांनो कीर्तनाला जाताना ठरवून जाऊ नका. पहिलं वाक्य बरं का, ठरवून जाऊ नका. दिले ते मोजू नका. दुसरं वाक्य बाबांचं. तिसरं वाक्य बाबांचं असं, कमी जर दिले तर दुःख मानू नका, आणि जास्त जर दिले तर कीर्तनाच्या पैशावरती उत्मात करू नका. बाबांनी 4 वाक्य सांगितले. एवढे प्रसाद रूपाने आम्ही संस्थेतून घेऊन बाहेर पडलो. आज तागायत आम्ही आमच्या जीवनामध्ये ते पाळलं. पण 6 ते 7 वर्षापासून एकच ठरवलं, आता हा प्रसंग सुद्धा का घडला. घड्याळ खूप पुढं चाललेलं आहे. मी पूर्वी काय करायचं माहिती, म्हणजे अगोदर पांगरीचं सांगतो. सजन गेलो मी, कीर्तन केल्यानंतर लोकांनी मला पॉकेट पण दिलं आणि बाहेर गेटच्या बाहेर निघालो आणि 8-10 मंडळी आली आणि ते गाडीच्या समोर, बाबा गाडी थांबवून म्हणलं, काही आपलं चुकलं, काय चुकलं असेल तर चुकलं असेल, मी काही घाबरत नाही. मी विचारपूर्वक बोलतो, कारण मी काही गांजा पिऊन कीर्तन करत नाहीत. मी खूप विचारपूर्वक कीर्तन करत असतो. प्रत्येक वाक्य मी बोललो. काय कोणाला एखादं वाक्य झोंबलं आणि झोंबलं काय करायचं असेल, काय करून काय कराल, माराल तुम्ही, मारण्याच्या व्यतिरिक्त काय मारून टाकाल, याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे, कोण काय करले याच्या व्यतिरिक्त. अरे मरण्यासाठीच आमचं जीवन, असंही जाणार आहे, बरोबर आहे की नाही, आणि तसंही जाणार आहे. काय बोललो मी कधीच एखादा म्हटलं बाबा तुम्ही चुकीचं वाक्य बोलले, जाणीवपूर्वक बोलणार नाही, कधीच नाही, शपथपूर्वक नाही. आणि बोललो असेल, बोललो त्या ठिकाणी. काय कोणाला मारायचं असेल, काय करायचं असेल ते करा त्या ठिकाणी. मी कोणालाच घाबरत नाही त्या ठिकाणी. काय घाबरायची गरज आहे त्या ठिकाणी. एवढा मोठा परमार्थ करायचा, काय घाबरायचं त्या ठिकाणी. अरे असंही जायचंय आणि तसंही जायचंय, काय घाबरायचं काय त्याचं. आले बोल लोक, म्हणलं काय झालं बो नेमकं. बाबा पॉकेट पाहू इकडं. घेतलं पॉकेट, गेल्यानंतर थांबा म्हटलं, पुन्हा पॉकेट घेऊन आले. म्हटलं का हो. ते म्हटले बाबा असे तुमच्या अलीकडं पॉकेट लयच वाढायला लागले. म्हटलं बरं मग ते म्हणे आम्हाला जर 3,000 जर द्यायचे असते ना तर आम्ही अगोदर 1500च भरतो म्हटले बरं का पॉकेट. त्याच्यानंतर बाबाने जर मागितले तर मग त्या ठिकाणी अजून 500 वाढवतो. आम्हाला माहिती आहे तेवढ्या बाबाचं भागतच नाही. पुन्हा जर मागितले तर मग शेवटी आम्ही 3100 रुपये देतो म्हटले त्या ठिकाणी. म्हटलं तुम्हाला 3100च भरले होते, तुम्हाला 1500च भरले होते. म्हटलं मग झालं काय नेमकं. काही नाही म्हटले बाबा, या आठवड्यामध्ये फक्त एकमेव महाराज तुम्ही का तुम्ही फक्त पॉकेट उघडून पाहिलं नाही बरं का. आणि त्यांनी सांगितलं, मी शपथपूर्वक हरिबाबाची शपथ घेऊन सांगतो, या आठवड्यामध्ये तुमच्यासारखं कीर्तनही कोणाचं झालं नाही बरं का. हे पण वाक्य त्यांचं आहे, हरिबाबाची शपथ घेऊन सांगतो. मग ते म्हटले बाबा पैसे तुम्हाला नाही द्यायचे तर मग कोणाला द्यायचे. इतरांना 3100वर वाटलं, तुम्हाला 5000 भरले म्हटले त्या ठिकाणी बरं का, हरिबाबाच्या गावामध्ये बरं का. पांगरीचा प्रसंग आहे. त्याच्यानंतर माझं 3.25 वर्ष मौनव्रत अनुष्ठान होतं. नर्मदा परिक्रमेला गेलो. त्याच्यानंतर आता मागे मी पांगरीला कीर्तन केलं. पलीकडच्या सप्ताहामध्ये मध्यंतरी 9-10 6-7 वर्ष कीर्तनही बंद होती. असो, पण महत्वाची गोष्ट सज्जनो, मी आळंदीला गेलो आणि गेल्यानंतर आमच्या गुरुबंधूंकडे कीर्तन होतं. म्हटलं पुण्यक्षेत्रात घ्यायचे नाही म्हणून मी काय केलं, माझ्या मोटरसायकलवरती गेलो. जिथं कीर्तन करायचं तिथं जेवण करायचं नाही, नियम मी चालू केलेला होता. गुरुबंधूंची धर्मशाळा होती, बोलवलं म्हणून आळंदीला गेलो. विचार केला, मोठी गाडी माझ्या घरच्या पैशांनी मला घेऊन दिलेली, ही माझ्या भक्त मंडळी 4 भक्तांनी मला भेट केलेली आहे. इतरांकडून मी कोणाकडून घेतोय नाही. कोणाची संपत्ती सुद्धा अवैध पापाची असेल तर ती मी स्वीकार करत नाही. खूप आग्रह केला म्हणून ही गाडी 4 भक्तांनी भेट केली, ते खूप आग्रह केला म्हणून घेतली. नाहीतर माझ्या घरच्या पैशाने जमीन विकून मी गाडी घेतलेली होती. पण तिला म्हणलं 2-2.5 हजार रुपये पेट्रोलला लागणार म्हणून मी मोटरसायकलवरती गेलो. गेल्यानंतर कीर्तन केलं. डबा इथूनच घेऊन गेलेलो होतो, तो खाल्ला. मुक्काम केला. दुसऱ्याच्या घरी
सकाळी जेवण केलं दुसऱ्या महाराजांच्या घरी, निघालो, चाकणच्या पुढे आलो आणि राजगुरुनगर पुढे होतं. सजनो, मी डोक्यात हेल्मेट नव्हतं, मोटरसायकलवरती निघालो आणि निघाल्यानंतर असा प्रसंग निर्माण झाला का एकाएकी माझ्या मोटरसायकलचं पुढचं ट्यूब जागेवरती स्फोट झाला महाराज, जागेवरती फुटलं त्या ठिकाणी. आणि अशा वेळी भरधाव वेगामध्ये नवीनच हा रस्ता झालेला, म्हणजे त्या भागामध्ये रस्ता झाला, भरधाव गाड्या चालू होत्या. माझं भाग्य असं की ट्यूब फुटल्या 25% गाडीची गती कमी झाली आणि आपल्या हातात काहीच राहत नाहीत महाराज. एकाएकी ब्रेक जरी दाबला तरी तुम्ही संपले. माझं स्लो सायकलिंगमध्ये खूप प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणी, खूप प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणी. सजनो, गाडी हळूहळू आवरली, ब्रेक पण मारला नाही. माझं भाग्य पाठीमागून फास्ट गाडी नव्हती. दुसरं भाग्य असं, गाडी मी नाही लावली, तिची ती जाऊन डिव्हायडरला लागली. त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा ते 1 मिनिट गेला. खाली उतरलो, गाडी लावली, 5 मिनिटं माझ्या शरीरामधून घाम चाललेला होता. अरे बापरे, म्हटलं आज काय झालं असतं. पण पुन्हा विचार केला, एवढ्या भयान प्रसंगामध्ये मला वाचवलं कोणी. आणि मग लक्षात आलं की संत महात्म्याने सांगितलं, माऊली तू कीर्तन करत राहा, तू याच पद्धतीनं कीर्तन कर आणि तुझ्या जीवनामध्ये तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, याची प्रचिती मला त्या ठिकाणी आली बरं का. आणि मग त्याच्या पूर्वी मी पुण्यक्षेत्रात घेत नव्हतो, तेव्हापासून ठरवलं कुठंच पैसे घ्यायचे नाही. पण म्हटलं आता जाऊ द्या, काय जे झालं ते झालं, ट्यूब फुटायचं फुटलं, पण आता टाकायचं कुठं ते ट्यूब, टाकायचं कुठं. शपथपूर्वक सांगतो, पुढे जर जायचं असेल तर राजगुरुनगर जवळजवळ 10 किलोमीटर होतं, मागे जर जायचं तर चाकण 5 किलोमीटर होतं. म्हटलं आता करायचं काय, फक्त पाठीमागे दृष्टी टाकली, 100 मीटर अंतरावरती एक पेट्रोल पंप होता, त्याच्या बाहेर मला टायरचा ढीग दिसला. मी तिथं गेलो, गेल्यानंतर मला 100 मीटर अंतरावरती माझ्या गाडीचं ट्यूब बदलून मिळाला. सजनो, ध्यानात ठेवा, ही कृपा संत महात्म्यांची जीवनामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला द्यावं लागेल, घेणाऱ्यांना घ्यावं लागेल, पण फक्त कीर्तनाची मर्यादा आहे. आमचे बाबा सांगायचे, पोरांनो ठरून जाऊ नका, कीर्तनाचा व्यवसाय करू नका, कीर्तनाचा व्यापार करू नका. आणि लोकांनी खूप मानावं म्हणून लोकांसारखं बोलून कीर्तनामध्ये खाली येऊ नका. बाबा सांगायचे बरं का, कीर्तनाचा स्तर घसरू देऊ नका, उगीच हास्य विनोद करून कीर्तन करू नका, लोक रंजवण्यासाठी कीर्तन करू नका. हे बाबांचे काही वाक्य जीवनामध्ये ध्यानात ठेवा. आमचे बालयोगीजी महाराज सांगायचे, कीर्तनकार 2 तास कीर्तन करतो, याच्यापेक्षा तारीख देत असताना जरा त्या गावात जाऊन चौकशी करा की 22 तास तो कीर्तनकार काय करतो. बरं का, ध्यानात ठेवा. तारखा अशांना द्या की तो 2 तास कीर्तन करतो, हे बरोबर आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्या 22 तासामध्ये त्या कीर्तनकाराच्या जीवनामध्ये काही हरिपाठाचा नियम आहेत का, मिळालेल्या पॉकेटामधून काही गोरगरिबांसाठी तो दान दक्षिणा देतो का, ध्यानात ठेवा. आणि त्याच्या जीवनामध्ये काहीतरी निदान दिवसाभराच्या 24 तासापैकी निदान 4-2 तासाचा नित्यनेम आहेत का, खरोखर तो त्या माळीला तेवढं महत्त्व देतो का, खरोखर त्या बुक्क्याला तेवढं महत्त्व देतो का, खरोखर त्याच्या जीवनामध्ये काही नित्यनेम आहेत का, खरोखर तो आषाढी कार्तिकीची वारी करतो का, थोडी डिग्री लावा. आणि तो आई वडिलांना सांभाळतो का, ध्यानात ठेवा. शेजारच्याचा बाण पोरतो का, लोकांना त्रास देतो का, हे सगळ्या डिग्र्या लावा कीर्तनकाराला. तेव्हा कीर्तनाची सेवा घ्या बरं का, तेव्हा कीर्तनाची सेवा घ्या. कीर्तनाचा महिमा असा आहे, कीर्तन चांग, 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 होय अंग हरी रूप, 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 होय अंग हरी रूप. कीर्तनाचा महिमा असा आहे महाराज. 9 वाजले या ठिकाणी. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. अरे कीर्तनाचा परिणाम असा आहे, हे देहाचा विचार करत असताना हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा म्हटलेला आहे, नाही अपवित्र शरीर ऐसे म्हटलेलं आहे, दुःखाचं कोठारे, रोगाचं भंडारे, दुर्गंधीची थारे, नाही अपवित्र शरीर ऐसे सांगितलं असता दृष्टांत, वेळ नाही. सजनो, असं असणारं शरीर, पण या कीर्तनाची महती अशी आहे, हे जे शरीर, हे शरीर पवित्र होतं कीर्तन.
होय अंग हरिरूप सांगितलं. आणि सज्जनो, हरीचं अंग म्हणजे सामान्य नाही. त्या ठिकाणी काय भगवंताचं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनाप्रमाणे तेवढी ताकद, तेवढी शक्ती या शरीरामध्ये येते. पण केव्हा? कीर्तन केल्यानंतर. पण कसं कीर्तन? चांग कीर्तन सांगितलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. सज्जनो ध्यानात ठेवा. म्हणून या दृष्टिकोनातून कीर्तनकाराने, पैसे घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनी हा विचार करायचा. ही मर्यादा कीर्तनाची आपल्याला सांगितलेली आहे. सज्जनो ध्यानात ठेवा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरांच्या कीर्तनाचा परिणाम, तुकोबरांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. मेलेलं मूल जिवंत झालं कीर्तनामध्ये महाराज. आणि आमच्या कीर्तनामध्ये जिवंत झोपता तो झोपा. त्यांच्या कीर्तनाचा महिमा हा मेलेलं मूल जिवंत होतो. खरोखर बरं झालं तुम्ही लोक आम्हाला डिग्री लावत नाही त्या ठिकाणी, नाही का? खरोखर जर अशी डिग्री जर लावली, नामदेव महाराजांनी गाय उठवली, तुकोबरांनी मेलेलं मूल जिवंत त्या ठिकाणी केलं, बरोबर आहे का नाही? आम्हाला जर असं जर सांगितलं तर बाबा जास्त काही नाही, पण निदान पाण्यावरती गाडी चालून दाखवा, पाण्यावरती गाडी चालून दाखवा. आहे एका तरी महाराजांमध्ये त्या ठिकाणी. आमचे ते चंदिले नाना फार सांगतात, काही काही महात्मे धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणी में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. कोण म्हणतं? ज्याच्यावरती सोन्याचं सिंहासन धरलेलं आहे, जो एअर कंडिशन मध्ये बसलेला आहे त्या ठिकाणी, नाही का? ध्यानात ठेवा. मी नर्मदा परिक्रमेमध्ये गेलो, एका आश्रमामध्ये थांबलो. अंगावरती भगवे वस्त्र होते बरं का, भगवे वस्त्र होते. आणि रात्री त्यांनी आम्हाला काय प्रश्न विचारला, बाबा आपको रम्मी खेळना आता है क्या? शपथपूर्वक सांगतो बरं का, एक शब्द खोटा नाही. अरे अंगावरती भगवं धारण केलं, बरोबर आहे का नाही? आणि तो विचारतो आम्हाला, आपको रम्मी खेळना आता है क्या? म्हटलं नाही, आम्हाला नाही जमत ते, नाही का? ठीक आहे. आणि रात्रभर रम्मी खेळत बसले महाराज, म्हणजे ते पत्ते खेळत बसले रात्रभर. खोटं नाही बोलणार त्या ठिकाणी. एका आश्रमात गेलो, बाबाजी आपको गांजे के पकोडे चलते क्या? गांजाचे पकोडे महाराज त्या ठिकाणी. शपथ सांगतो एक शब्द खोटं बोलणार नाही. त्या लेपाला लाल बाबाचा आश्रम होता त्या ठिकाणी, गांजाचे पकोडे त्या ठिकाणी. आम्ही त्या आश्रमामध्ये गेलो आणि गेल्यानंतर थांबवलो बाबाने आम्हाला. प्रेमळ महात्मा होते, प्रेमळ महात्मा होते. पण ते म्हणे गांजे के पकोडे. म्हणलं नाही नाही आम्हाला काही चालत नाही. म्हणलं हम वैष्णव लोग हैं. ठीक आहे बोले आपके लिए अलग बनाएंगे. आणि थांबलो महाराज त्या ठिकाणी. आता आम्हाला दुपारी गेलेलो होतो, दुपारचं जेवण आम्ही केलं बरं का, दुपारचं जेवण आम्ही केलं. आणि केल्यानंतर जे झोपलो महाराज, 5 वाजताच उठलो. आम्हाला एका तासामध्ये निघायचो. 5 वाजता उठलो. म्हणलं भानगड काय झालं, काही कळेच ना त्या ठिकाणी. मग तिथं गेलो, म्हटलं बाबाजी आपने कुछ गलती तो नहीं की? क्या हुआ? अरे हम इतना समय सोते नहीं, हम क्यों सोए? अरे हा थोडीशी गलती हो गई बोले. त्या पठ्ठ्यानं काय केलं होतं माहिती? त्यांनी ज्या तेलामध्ये त्यांचे भजे तळले गांजामध्ये, त्याच तेलामध्ये आमचे तळले. आता पहा बर का महाराज, गांजा न टाकता एवढे चढले आम्हाला. तेव्हा गांजा पित असतील त्यांचं काय होत असेल त्या ठिकाणी, नाही? सजनो, असं जर असेल तर काय त्या भगव्याला किंमत आहे? वारकरी शिक्षण संस्थेने आम्हाला हा पांढरा वेश का दिला? का दिला हा पांढरा वेश? का दिला? ध्यानात ठेवा. काळ्या कपड्यावरती डाग जरी पडला तरी दिसत नाही. ध्यानात, त्याच्यावरती डाग जरी पडला तरी दिसत नाही. रंगीत कपड्यावरती डाग जरी पडला तरी दिसत नाही. पण आमच्या कपड्यावरती थोडा जरी डाग पडला ना तरी तो दिसतो. हा वेश आम्हाला सांगतो की माऊली ज्ञानोबरांची दीक्षा तू घेतलेली आहे. लोक तुझ्या पायावरती नाक घासतायत, डोकं घासतायत, कपाळ घासतायत. ध्यानात ठेवा. याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे समाजाचं महाराज? काय प्रेम पाहिजे आम्हाला समाजाचं? लोक आमच्या पायावरती मस्तक घासतायत. अरे काही घरी गेल्यानंतर आम्हाला लाज वाटते. लोक, खरं सांगतो, शपथपूर्वक सांगतो महाराज, ज्या थाळीमध्ये देव, त्या ठिकाणी देवाचं गंगाळ घेऊन येतात. ज्या तांब्याने देवाला स्नान घालतात तो तांब्या घेऊन येतात. ओवळण्यासाठी महिला येतात, पाय धुण्यासाठी येतात आमचे, नाही का? आणि आम्ही ते स्टेटसला फोटो टाकतो महाराज त्या ठिकाणी. ते स्टेटसला फोटो आम्ही टाकतो. आमची लायकी नसताना, पाय धुवून घेण्याची लायकी नसताना ते फोटो आम्ही स्टेटसला टाकतोय. ध्यानात ठेवा. आणि लोक सुद्धा म्हणतात हे फार मोठे महाराज आहे, कारण का लोक यांचे पाय धुतात.
चुकीच्या मार्गाने चाललेलो, आपला परमार्थ चुकीच्या मार्गाने चाललेला आहे, आपण अधम मार्गाने चाललेलो आहे. ध्यानात ठेवा, अधोगतीच्या मार्गाने चाललेलो आहे, ऊर्ध्वगतीच्या मार्गाने आपण चाललेलो नाही. आपल्या जीवनामध्ये आपण अधम मार्गाने चाललेलो आहे. जरा याची एवढी जरी जाणीव आजच्या कीर्तनामध्ये जरी झाली तरी मला असं वाटतं माझं कीर्तन सफल झालं. मी एकच समजतो, याची किमान पुसटशी जरी जाणीव तुम्हाला झाली, 50% नाही 5% जरी आजच्या कीर्तनाचा भाग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर उतरवला तर मला वाटतं निश्चितच हे 43 वर्ष, किमान 50व्या वर्षापर्यंत हे गाव प्रति पंढरपूर होऊन जाईल, हे गाव प्रति आळंदी होऊन जाईल. बरं का, ध्यानात ठेवा. फक्त 5% याच्यामधलं जीवनामध्ये उतरवा. फक्त आजच्या कीर्तनामधलं तुमचं गाव प्रति पंढरपूर होईल, तुमचं गाव प्रति आळंदी त्या ठिकाणी होऊन जाईल. म्हणून सज्जनो, जीवनामध्ये फार बारकाईने विचार करायचा आहे. कीर्तनाचा महिमा फार मोठा आहे, पण तीच कीर्तन परंपरेमध्ये जर चुकीच्या मार्गाने कीर्तनाची मर्यादा जर आम्ही जर सोडली, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची ही मर्यादा सांभाळली आणि खरोखर जर कीर्तन जर केलं तर कीर्तन चांग. मगाशी तुम्ही प्रमाण दिलं, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. त्या कीर्तनामध्ये प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव, त्या ठिकाणी देहभाव हरपून जात असतो. आणि मग त्या कीर्तनामध्ये तेथे तेथे आसे देव हरिदास नाचत तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत, राहतो. त्या कीर्तनामध्ये रंग भरतो की जिथे प्रेमे हरिदास नाचत. आणि हरिदासांची व्याख्या वेगळी बरं का. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, ओणी राहती उदास, बळकट कास भक्तीची. असे हरिदास ज्या कीर्तनात असेल त्या कीर्तनामध्ये रंग भरतो. प्रेमाने तिथे हरिदास नाचतात, तिथे देव उभा राहतो. आणि म्हणून एवढ्या लेवलवरती आपण पोहोचू शकत नाहीत, तरी परंतु आपल्या जीवनामध्ये एवढ्या लेवलवरती जरी नाही गेलो, पण किमान आम्हाला 5% जरी कीर्तन आमच्या जीवनामध्ये जर कळालं तर आमच्या जीवनामध्ये आमचा उद्धार होईल. आणि हजारो तुमच्यासारखे भाविक
कामधंदा सोडून इथं येतात, लाखो रुपये खर्च करून हा मंडप इथं उभा करतात, लाखो रुपये या ठिकाणी गायक वादकांसाठी खर्च करतात, कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी देतात, मोठमोठे मंदिरं त्या ठिकाणी बांधतात. याही व्यतिरिक्त साऊंड सिस्टीमचा खर्च आहेत, या व्यतिरिक्त हे टाळ आहेत, मृदंग आहेत, इतर सगळा खर्च करतात. पण तो तेव्हा सफल होईल ज्यावेळेस आम्ही कीर्तनाची किमान 5% मर्यादा आमच्या जीवनामध्ये सांभाळू. अशी अपेक्षा आपल्या जीवनामध्ये आहे. एकच चरणावरती बोललो. अगोदरचे जे 3 चरण आहेत मला सोडवायला आज वेळ नाही, माझी तब्येत पण बरोबर नाही. सकाळी पहाटे 5 वाजेपासून प्रवास सुरू आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत सारखं मी माझ्या कामात होतो. त्र्यंबकेश्वरला गेलो, अनेक उद्योग करत करत आलो. 50 मुलं आमच्या आश्रमामध्ये आहेत, छोटे छोटे बालमुंजे. त्यांना आम्ही 25,000ची फीज पण ठेवलेली आहेत. कोणाकडे आम्हाला हात पसरवण्याची सुद्धा गरज नाही त्या ठिकाणी, पण त्यांच्यासाठी थोडी काटकसर करावी लागते. एखादी 2,000ची वस्तू असेल तर ती 1500मध्येच आणावी लागते. एवढं आम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. जवळजवळ 4 दिवसाला 1 टाकी लागते, म्हणून त्या शेगड्या आणायच्या होत्या. त्याच्यासाठी एका ठिकाणी गेलो, तिथून त्या आणल्या, धावपळ केली. त्र्यंबकेश्वरला गेलो, काही आश्रमाचे कामं बाकी होते, त्याच्यासाठी तिथं एक आम्हाला जुनं शेड मिळालं, ते काढण्यासाठी इथून कारागीर घेऊन गेलो. सगळी धावपळ, आज येणं अशक्य होतं. तब्येतही बरोबर नाही, परंतु तरीसुद्धा भारतापूरकरांचं प्रेम आणि आमचं कर्तव्य, एकदा कीर्तनाची तारीख जर घेतली तर 100% आम्ही येणार. म्हणून एखाद्याने तारीख घेतली, थोडं लेट जर झालं तर 10 वेळेस फोन करू नका, कारण माझी गाडी मी स्वतः चालवत असतो आणि ती गाडी किती स्पीडने चालते ह्या पोरांना माहिती आहे. त्या ठिकाणी मी कधीच जीवाची पर्वा करत नाहीत. किती स्पीडने चालते ते त्या गाडीलाच माहिती राहतं. त्या ठिकाणी किती खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी उधळते त्या ठिकाणी तिलाच माहिती राहतं. म्हणून कृपा करून तारीख घेतल्यानंतर मी खूप जबाबदारीने 1 मिनिट सुद्धा वाया घालवत नाहीत त्या ठिकाणी. म्हणून मध्येच फोन करत जाऊ नका, मी बरोबर येत असतो माझ्या मार्गाने. झालेली सेवा परमात्माच्या नावाने समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठोबा रखुमाई 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 बाकीचं कीर्तन ऐकायचं जर असेल तर मी टाकलं नाही, पण कोणीतरी यूट्यूबला टाकलेलं आहे. त्याच्यात मी जेथे कीर्तन करावे इथून अभंग सोडवलेला आहे. ऐका, तुम्हाला कोणीतरी, मी ऐकलं की टाकलंय यूट्यूबला, कोणीतरी टाकलंय, अवश्य ऐका. अर्धा अभंग त्याच्यात तुम्हाला ऐकायला मिळेल. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की वारकरी संप्रदायासारखा थोर संप्रदाय या विश्वतलावरती दुसरा नाही. आमच्या माऊली ज्ञानोबराय तुकोबरायसारखा त्याग या जगतामध्ये, जोग महाराजांसारखा त्याग या जगतामध्ये कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जेवढी तळमळ वारकरी संप्रदायाची शुद्ध भावनेतून आहेत, एवढी तळमळ तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. म्हणून सज्जनो, वारकरी संप्रदायावरती विश्वास ठेवा. वारकरी संप्रदायाचे तत्व आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करा आणि आपल्या जीवनामध्ये नित्य नामस्मरण करा. आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो, कीर्तनामध्ये सुद्धा लोक टाळी वाजवत नाहीत, कीर्तनामध्ये सुद्धा लोक मुखातून नामस्मरण करत नाहीत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही या ठिकाणी. सज्जनो, फक्त हाणून मारून आणल्यासारखं इथं बसतात आणि लोक उठून जातात त्या ठिकाणी. पण अरे, इथं जर नामस्मरण होत नसेल तर होईल कुठं? तुमच्या कीर्तनाचं मी काहीच घेत नाही, पण काही घेतल्याशिवाय मी जात नाही बरं का. फुकट मी तसा जात नाही. कसा जाईल फुकट त्या ठिकाणी? बरोबर आहे का नाही? फुकट कसा जाईल? मी काहीतरी घेतल्याशिवाय मी जात नाही. आजीबाई देणार का मी मागेल ते? देणार का? कोण देणार मी मागेल ते? हां, वरती बोट करा, मला आजीबाईंकडून अपेक्षा. वा, एक आजी तयार झाली. बाकीच्या आज्यांना असं वाटलं
बाबा नको नको पाहिलेलं धक्का लावतो काय. मागितले 4-2 तोळे बाबानं बरं का. तुमच्याकडून मी धनच मागणार आहे बरं का, धनच मागणार आहे त्या ठिकाणी. पण कोणतं धन? धन घरी पांडुरंग नाही का. अखंड जे सरेना पायो जी मैने राम रतन धन पायो, एवढंच मागणार आहे आणि ते तुम्हाला द्यावे लागेल. याच्यापैकी मला किमान 75% लोकांचं दान आल्याशिवाय मी इथून हलणारच नाही त्या ठिकाणी. तुम्ही जा, मी ते जरांगेसारखं उपोषणच करेल इथं. 75% मला दान आलंच पाहिजे तरच मी इथून जाईल, नाही तर इथंच उपोषणाला बसतो बरं का. आपलं 43वं वर्ष आहे, 43वं वर्ष, त्याच्यापूर्वी असतील त्या ठिकाणी. फक्त मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 43 वर्ष आपण या ठिकाणी श्रवण करतोय किंवा आपलं सप्ताहाचं 43वं वर्ष आहे. फक्त असे किती लोक आहेत की रोज आम्ही नित्यनेमाने 43 ओव्या वाचतो. ज्ञानेश्वरीच्या आम्ही 43 ओव्या वाचतो. तेवढं केल्याशिवाय आमचा एकही दिवस जात नाहीत. असे किती लोक आहेत? वरती बोट करा, मला पाहू द्या की किमान आम्ही 43 ओव्या नित्यनेमाने वाचतो. वा, अजून 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 वरती बोट करा, अजून 2. वा, 2 अजून. सज्जनो, हेच आपलं दुर्दैव आहे, हेच आपलं दुर्दैव आहे. तुम्ही ऐकतात, खूप निष्ठेनं ऐकतात, खूप समय देतात, पण असलेलं इथं झटकून जातात. हे आपलं दुर्दैव आहे. इकडूनच इकडं लगेच सोडून जातात. जाऊ द्या, मी तुम्हाला 43 ओव्या वाचायला नाही. मी तुकोबारायांचा अभंग पण तुम्हाला वाचायला नाही सांगणार, काहीच नाही सांगणार. फक्त एक करा, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, आपल्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा ठेवा आणि नाथबाबांचं भागवत ठेवा. फक्त एकच करा, काही वाचू नका, काहीच नका. फक्त रोज नित्यनेमाने या 3 ग्रंथाचं दर्शन करा. फक्त या 3 ग्रंथाचं दर्शन करा. हे सुद्धा अवघड वाटत असेल, हे सुद्धा अवघड वाटत असेल तर अधिक सोपं सांगतो. हे सुद्धा काही जाऊ द्या, तुम्हाला करायचं करा, नका करू, तुमचा मुद्दा आहे. पण आता मात्र हे मी कंपल्सरी मागणार, तुमच्या गळ्यामध्ये माळ असलीच पाहिजे बरं का. माळेचा महिमा मला सांगायला वेळ नाही, पण ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजी कळी काळता या भेने, ही माळेचं सामर्थ्य आहे. आणि इथं म्हणलं बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, हे कोणासाठी? आमच्यासाठी बरं का, तुमच्यासाठी नाही. लोक कुठल्याही प्रमाणे कुठेही जोडतात त्या ठिकाणी. एकतर ते कीर्तनाला महाराज आले, ते म्हटले पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. एक ब्राह्मण बापा उठले, वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, आम्ही काय काय पाप केलं रे म्हटले. कीर्तनातच उभे राहिले त्या ठिकाणी. त्याचा अर्थ असा नाही बरं का, बुका लावू नये भाळा म्हणजे आम्ही लावायचा नाही कीर्तनात, घरून लावून यायचं आमच्या आम्ही. आज मला वेळ मिळाला नाही, पण आज तो पिशवीमध्ये लावला घाईघाई त्या ठिकाणी. तुमचा बुक्का लावायचा नाही. माळ म्हणजे हा हार आम्ही गळ्यात घालायचा नाही, ध्यानात ठेवा. तो विनेकराच्या गळ्यामध्ये घालायचा, ही मर्यादा आहे. पण तुम्ही मात्र गळ्यात पवित्र माळ घाला. पण नसेल माळ, नसू द्या, हळूहळू ते आपलं जीवन तसं करा. ज्याच्या गळ्यात माळ असेल नसेल सर्वे मी करत नाही, पण एक नियम सांगतो महिला मंडळीने तुम्हाला सांगतो. काय करायचं माहिती का, 108 शेंगदाणे घ्यायचे. किती? 108 शेंगदाणे घ्यायचे. एकदा रामकृष्ण हरी म्हटलं, 1 शेंगदाणा बाजूला टाकायचं बरं का. एकदाच रामकृष्ण हरी म्हटलं की 1 शेंगदाणा. असं किती वेळा? फक्त 108 वेळा रामकृष्ण हरी म्हणायचं, शेंगदाणे बाजूला टाकायचे. सगळे शेंगदाणे सगळ्यांनी जमा करा, आमच्या आश्रमात पोचते करा. तसं करू नका, तसं करू नका. ते शेंगदाणे आपल्या भाजीमध्ये टाका, रोजच्या नित्याच्या भाजीत टाका. काही शेंगदाणे खात नसतील, ना खाऊ द्या. 108 गव्हाचे दाणे घ्या. किती? 108 दाणे. नसेल तर बाजरीचे घ्या, ज्वारीचे घ्या, मक्याचे, काय घ्यायचे असतील ते घ्या. 108 घ्या. 108 वेळा रामकृष्ण हरी म्हणा बाजूला टाका ते बरं का. आणि ते आपल्या धान्यामध्ये टाकून द्या. हे जर जमत नसेल, आता लोक काही दळणं करत नाहीत, ते भानगडी करत नाहीत, तुम्ही काय करा, गळ्यात माळ जर असेल तर 108 वेळा म्हणजे 108 म्हणी रामकृष्ण हरी म्हणायचं, एकच माळ जपायची. नाही ते जमलं, जाऊ द्या, 108 खडे घ्यायचे. किती सोपं आहे आता, 108 खडे घ्यायचे. तेच रोज नित्यने म्हणे चांगलं, त्यालाच गंगा स्नान घालायचं आणि 1 खडा बाजूला टाकला, रामकृष्ण हरी म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. किती वेळा? 108 वेळा. बरोबर आहे का नाही? काही अवघड आहे का? आता मी तुम्हाला कंपल्सरी केलं, तुमच्या गळ्यात माळ पाहिजेच. तुम्ही त्या ठिकाणी एक तर बाबाजीचं कडं तरी पाहिजे, नाहीतर मग गळ्यामध्ये माळ. आता मी कडं पण घालतो बरं का, मी अनुष्ठानप्रेमी महात्मा आहे. मी शांतिगिरी बाबांच्या हस्ते कडं पण घातलं. मी कोणाचाच द्वेष करत नाही. मी नरेंद्र स्वामींना प्रणाम करतो, मी आसाराम बापूंना पण प्रणाम करतो, पांडुरंग दादांना पण प्रणाम करतो. मी कोणाचा उपवास करतो, शपथ सांगतो, कोणाचाच उपवास मी करत नाहीत. मी सगळ्यांना मानतो त्या ठिकाणी. पण तुम्हाला कुठलंच सक्ती केली नाही.
गळ्यात माळ असो नसो 108 वेळा फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं आहे, ते पण खडे घेऊन. बरोबर आहे का नाही? काहीच नाही त्या ठिकाणी, सोपं सांगितलं ना. मग आता किती लोक नियम करणार? आता वरती बोट करा. मी सांगितलं 75% बोटं वरती झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. ते मागचे 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 काय महाराज, अरे त्या आझाद मैदानावरती महाराज एवढा पाऊस चालू आहे, एवढा पाऊस चालू आहे महाराज, एवढा पाऊस चालू आहे त्या ठिकाणी, तरी सुद्धा हटले नाही हो, त्या ठिकाणी हटले नाही. आणि आपल्याला एक एकादशी निघत नाहीत. ते मनोज दादा जरांगे, खरोखर मी प्रणाम करतो, त्या महात्म्याला प्रणाम करतो. अरे तुमच्या आमच्यासाठी मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही 2 दिवस उपाशी राहून पहा बरं जगासाठी. 2 दिवस नाही शक्य होणार आपल्याला. अरे पाणी सुद्धा वर्ष करता येते त्या ठिकाणी. बस दान भरभरून मिळालं, एवढा फक्त नियम पाळा. आणि एक सांगतो बरं का, तुम्ही मला कीर्तनात शब्द दिलेला आहे, कीर्तनात शब्द दिलेला आहे. कीर्तनाचा महिमा असा आहे, मी एकदा जर रामकृष्ण हरी म्हटलो आणि इथं जर 300 लोक असतील, ते एकदा जर रामकृष्ण हरी जर म्हटले तर 300 वेळा रामकृष्ण हरी म्हटल्याचं पुण्य प्रत्येकाच्या पदरात पडतं बरं का, प्रत्येकाच्या पदरात पडतं बरं का. हा इथला महिमा आहे. म्हणून आज इथं 108 गुणिले 300 लोक जे आहेत ना, एवढं नामस्मरण रोजचं होणार आहेत ना, त्याचं पुण्य सगळ्यांच्या पदरामध्ये पडणार आहेत बरं का, सगळ्यांच्या पदरामध्ये पडणार आहेत. म्हणून एवढं एकच करा, एवढंच दान मला द्या. इथं मला भरभरून दान आलं. खऱ्या अर्थाने मी तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे. फक्त 2 मिनिटं नामस्मरण करा, जय विठ्ठल, आणि त्याच्यानंतर जे चिते ज्याच्या त्याच्या घरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला, प्रेमाने बोला. कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हे राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु जोग महाराज बोलिलेले पुरे वेडी वा पुरे उत्तरे, क्षमा परत महाराज तुम्ही, हा नाही विचारला अधिकार